यानंतर आपण थेट नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात जातोय, कारण तिकडे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींचा आता रोड शो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक काँग्रेसचे नेते देखील या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तसंच प्रभारी रमेश चेन्नीथला देखील या रोड शो मध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या प्रचाराला अवघा काही दिवस राहिलेले असताना आता सर्वच नेते हे प्रचार करण्यासाठी आता अधिकच सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विकास ठाकरेंच्या प्रचारार्थ प्रियांका गांधींचा हा रोड शो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातली आपण ही दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, नेमका आता या रोड शोचा नेमका आता पुढचा मार्ग कसा असणार आहे आणि याची सांगता नेमकी कुठे होणार आहे? जर आपण बघितलं तर आज प्रियंका गांधींच्या नागपूरमध्ये 2 मतदारसंघामध्ये रोड शो आहे। जो आता पहिला रोड शो सुरू झाला तो पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे। अवस्थीनगर चौकातनं हा रोड शो सुरू झालेला आहे आणि हा अवस्थीनगर चौकातनं दिशा फॅक्टरी चौक, त्यानंतर जाफरनगर, गोरेवाडा आणि कोरगावला या रोड शोचा समारोप होणार आहे। यानंतर मग मध्य नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा दुसरा रोड शो आहे जो गांधी गेट शिवाजी पुतळ्यापासून सुरू होईल आणि संघ मुख्यालयाचं आगमनदार म्हणून ओळखलं जाणाऱ्या बडकत चौकामध्ये त्याचा समारोप होणार आहे। तिथले मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासाठी तो रोड शो आहे दुसरा। तर पहिला रोड शो हा विकास ठाकरेचे इथले काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यासाठी आपण बघू शकतो। थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की अवस्थीनगर चौकात हा रोड शो सुरू झालेला आहे। रमेश चेन्नीथला असेल ते त्यांच्यासोबत, त्यासोबत पश्चिमचे उमेदवार प्रफुल्ल कुर्दे आहे, पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे आहे आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील उपस्थित आहे। आणि एक वातावरण निर्मितीचा प्रयत्न आता सुपर संडे प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे। त्याआधी आज संपूर्ण ताकद काँग्रेस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ठोकून देत आहे। त्याच प्रकारे नागपूरमध्ये देखील काँग्रेसने पूर्ण ताकद लावलेली आहे आणि कालच राहुल गांधी यांची विदर्भामध्ये सभा झाली। आज प्रियंका गांधी देखील यांच्या देखील सभा झाल्या काही जिल्ह्यामध्ये आणि आज नागपूरमध्ये रोड शो होत आहे। त्यामुळे एक निश्चितच एक उत्साहाचं वातावरण आहे आणि काँग्रेस या संपूर्ण प्रचाराच्या माध्यमातून आपली लीड घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। नक्कीच धन्यवाद तुषार, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।